नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशैव ब्राह्मण अर्थात गुरव ब्राह्मणांचा इतिहास. त्यांना ब्राह्मण म्हणावं की म्हणू नये, वादविवाद काय, त्यांच्याबद्दल ग्रामण्य काय झालेलं आहे, गुरव शब्दाचा अर्थ काय होतो, गुरव कुठून आले किंवा गुरव बद्दल विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये बनून राहात. आशा करतो की तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहाल. व्हिडिओची ड्युरेशन थोडी जास्त असू शकते, परंतु तुम्ही या व्हिडिओला नक्कीच पूर्ण पाहणे ही आशा करतो. चला तर मग बिना टाइम वेस्ट करता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की गौरव शब्द हा गौरव पासून आलेला आहे. तर गौरव हा शब्द कन्नड भाषेत आपल्याला सापडून येतो आणि त्यावरतून गुरव हे कसं काय आलेलं आहे ते आपण सर्वप्रथम पाहून घेऊयात. सर्वप्रथम आपण पाहूयात की गुरव शब्दाचा अर्थ काय होतो, कारण ज्ञातीचा इतिहास सांगण्यापूर्वी त्याचा अर्थ माहित असणे हे गरजेचं असतं. गुरव शब्दाचा अर्थ आपल्याला कन्नड मराठी शब्दकोशात सापडतो. त्यात नमूद आहे गुरुची इटोमॉलॉजी म्हणून. गौरव वरून आलेला हा शब्द आहे, त्याचा अर्थ शैव भिक्षुक अथवा त्याचा अर्थ तपस्वी म्हणून देखील दिलेला आहे, म्हणजे की तपोधन. गुजरात मध्ये पण तपोधन लोक हे सापडतात आणि सोबतच संन्यासी म्हणून देखील संबोधलेला आहे. यावरून असं दिसून येते की गुरव लोक मूलतः तपस्वी लोक होते, जे की आपल्या ज्ञानाने इतर लोकांना मार्गदर्शन करून उपाध्याय पण करायचे. आणि या उपाध्याय पण करणाऱ्या लोकांना तमिळनाडूच्या भाषेमध्ये गुरुवन असं म्हणतात. गुरुवनचा शब्द म्हणजे तमिळनाडूतून गुरुवन शब्दाचा अर्थ होतो उपाध्याय, आणि याच उपाध्याय पणाचे किंवा पुरोहितपणाचे अर्थशष्ट करणारे शब्द हे गुरव ज्ञातीमध्ये काही आपल्याला आडनाव सापडतात. उदाहरणार्थ आचार्य, पंडे, पुरोहित, शास्त्री, राजगुरू, स्वामी, भगवान हे गुरव शब्दाचा अर्थशष्ट करणारे शब्द आहेत. यावरून आपल्याला समजून येतं की गुरव शब्द हा गौरव पासून आलेला आहे, ज्याचा अर्थ तपस्वी अर्थात तपोधन, शैव भिक्षुक आणि संन्यासी देखील होतो, जे की गुरुवन या तमिळनाडूच्या मूळ शब्दापासून आलेला आहे. गुरव जातीचा इतिहास मंदिर पुजारीपणाशी निगडीत आहे. पौराणिक कथामध्ये या जातीचा उल्लेख देवलक विप्र असा केला जातो. सोबतच शिवकालीन कालखंडामध्ये स्वानुभव दिनकर ग्रंथ इसवी सन 1694 मध्ये त्यांची नोंद देवळक म्हणून केलेली आहे. इतर देवलकांपासून त्यांचं वेगळेपण शिवपुराणच्या ज्ञान संहितामध्ये दिलेलं आहे. नैवेद्य घेऊन जो पुजारीपणा करतो त्यांना देवलक म्हटलं जातं, परंतु शिवपुराणच्या ज्या कथामध्ये आपण जी पाहतो त्यात देवलक विप्र अशी संज्ञा त्यांना दिलेली आहे. देवलक विप्र हे इतर देवलकपेक्षा वेगळे राहतात हे त्यात दर्शवले गेलेलं आहे, जी सध्या कोटी रुद्र संहिताच्या अध्याय 13 मध्ये सुद्धा ओळखली जाते. मधील उत्पत्ती कथेवरून स्पष्ट होते की गुरव हे सुदर्शन मुनीचे वंशज आहेत, जे महर्षी दधीची यांचे ज्येष्ठ पुत्र होते, ज्यांनी लोक कल्याणासाठी आपल्या देहाचे बलिदान दिले. शिवशक्ती आणि गणेश मंदिरात पुजारी म्हणून कार्य करणे हे त्यांचं प्राथमिक कार्य होते. हे आपल्याला एन्थोवेनच्या गुरव मोनोग्राफ 1903 पृष्ठ 2 मध्ये सापडतं. आरतीकारी यांच्या मते मंदिराच्या पूजेचे सहसा काम गुरुवाकडे सोपवले जात असे. मंदिर पूजेचे देखभाल करण्यासाठी मंदिराजवळ गुरव गृहस्थी वसाहतींचा संदर्भ ऐतिहासिक नोंदणीमध्ये आपल्याला वारंवार आढळतो. इसवी सन 804 मध्ये जेव्हा गोविंद तिसरा यांनी तुंगभद्रा रामेश्वर मंदिराला भेट दिली, तेव्हा तेथील एक पूजा एका गुरुवाद्वारे केली जात होती. शिवधारी ज्यांच्या वर्णन अभिलेखात स्पष्टपणे गुरव असे केलेले आहेत, त्यांच्या सम्राटाकडून अनुदान मिळाले होते. धारवाड जिल्ह्यात मंतरवाडी येथील शिव मंदिरात इसवी सन 875 मध्ये गुरव पूजक होता, ज्यांना ब्रह्मचर्याचे पालन करणे हे सक्त बंधनकारक होते. हे आर्तकडच्या राष्ट्रकूट आणि त्यांचा काळ पृष्ठला सापडतो. यावरून हे स्पष्ट आहे की गुरव हे प्रामुख्याने पाशुपत आणि आगमिक मंदिराचे पुजारी होते, जे की नंतर पुजारीपणाशी जोडले गेले आणि नंतर आर्य मंदिरात पुजारीपण म्हणून काम करत होते. त्यांचे ब्राह्मणत्वाचे दावे शके 1733 अर्थात 1811 मध्ये श्रृंगेरीचे शंकराचार्य श्री सच्चिदानंद भारती तिसरे यांनी कैरनारोबा वेदशास्त्र पंडित कैरनारोबा सोबत चर्चे झाल्यानंतर मान्य केलेले आहेत. त्या चर्चेमध्ये शंकराचार्यांनी वेदांत आधारित कुल 29 संस्कृत भाषेतून प्रश्न कैरनारोबांना केले होते. त्यांचे उत्तर हे कैरनारोबा चांगल्या विस्तृतपणे देण्यात सक्षम ठरले व कैरनारोबांना त्यांनी त्यांच्या वेदमूर्ती म्हणून देखील संबोधलं व त्यांच्या ब्राह्मणत्वावरती शिक्कामोर्तब केला आणि 1733 अर्थात इसवी सन 1811 मध्ये गुरव यांना शंकराचार्यांनी शैव ब्राह्मण म्हणून घोषित केलेला आहे. याचा संदर्भ आपल्याला बापटच्या पीएचडी मध्ये 93 मध्ये पान क्रमांक 95 आणि 96 वर सापडून येतो. 1811 मध्ये शंकराचार्यांनी गुरुवांना शैव ब्राह्मण म्हणून मान्य केलेले आहे. तसेच 1877 मध्ये जॉन विल्सन यांनी म्हटले होते की ज्याप्रमाणे देवलक ब्राह्मण स्मृती ग्रंथामध्ये उल्लेखित आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शिवमंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या ब्राह्मणांना गुरव ब्राह्मण म्हणून ओळखले जातात.
1881 मध्ये बरोडा येथील जनगणनेत गुरव यांची नोंद ब्राह्मणांच्या पोटजाती अंतर्गत म्हणजे ब्राह्मणांची पोटजात म्हणून केलेली आहे. आणि सोबतच 1901 मध्ये जात ब्राह्मण आणि 24व्या क्रमांकावरती त्यांची नोंद उपजात गुरव म्हणून अशी केलेली आहे. सोबतच 1931 मध्ये त्यांची नोंद ब्राह्मणांच्या अंतर्गत गुरु ब्राह्मण अशी केलेली आहे. त्याचं कारण असं की 1924च्या सप्ताखंडी जाती निर्णयामध्ये त्यांना जी ब्राह्मण ज्ञानाच्या गुरुदीक्षेने त्यांचे ज्ञान वाढवतो किंवा गुरु बनून त्यांना दीक्षा देतो त्यांना गुरव म्हटलेले आहेत. सोबतच सीताराम दाजीबा पंडे यांनी लिहिलेल्या लघु शैवागममध्ये गुरव शब्द हा गुरुवरून आल्याचे उल्लेखित केल्याने 1931च्या जनगणनेमध्ये गुरव यांना गुरु ब्राह्मण म्हणून उल्लेखित केलेला आहे. सोबतच 1881, 1891 आणि 1901 मध्ये इंडिया कास्ट सेन्सस मध्ये आपल्याला व्हॉल्यूम 18 मध्ये त्यांची लगातार 3 वेळा ब्राह्मण नोंद म्हणून सापडलेली आहे. आणि प्रश्न पडला असेल की आपण महाराष्ट्रामध्ये असून बरोडा मधील नोंद का पाहत आहोत. या संदर्भात जॉन विल्सन यांनी व्हॉट कास्ट आर व्हॉल्यूम 2 मध्ये 122व्या पेज नंबरवरती लिहिलेले आहे की महाराष्ट्रामधील जेवढे ब्राह्मण आहेत देशस्थ, कोणकणस्थ, शेणबी, गुरव, कराडे आणि समूहवाचक संज्ञा म्हणून त्यांना मराठा ब्राह्मण अर्थात महाराष्ट्र ब्राह्मण म्हणून देखील संबोधलेले आहेत. तशीच नोंद 1979च्या गॅझेटमध्ये बरोडा गॅझेटमध्ये देखील केलेली आहेत. त्यांना ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि सोबतच 1901 मध्ये अधिकृत जातीन्याय जनगणना बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये काशीनाथ भागवत स्वामी उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली गुरव यांनी त्यांची नोंद शैव ब्राह्मण अर्थात ब्राह्मण म्हणून केलेली आहे. ही आपल्याला सापडून येते. आणि त्या ब्रॅकेटमध्ये लिंगायत अर्थात लिंगायत दिलेला आहे. त्याचं कारण असं की गुरुमध्ये अनेक पोटभेद आहेत आणि ब्राह्मण म्हणून बा कोणते ब्राह्मण आहेत, कोणत्या पोटजातीतले ब्राह्मण आहेत म्हणून लिंगायत गुरु यांची नोंद 1931च्या जनगणनेमध्ये ब्राह्मण अर्थात इन ब्रॅकेट लिंगायत म्हणून असे देखील केलेले आहेत. याचा संदर्भ आपल्याला न्यू ग्रासरूटच्या 2001च्या पुस्तकात सापडतो. आता पाहूयात की ग्रामण्य काय झालेले आहेत. ग्रामण्य म्हणजे त्यांना ब्राह्मण म्हणावं की म्हणू नये, त्यांना वेदाचा अधिकार द्यावा की देऊ नये, षटकर्म करण्याचा अधिकार आहे की नाही, त्या संदर्भात आपण आता पाहूयात. सगळ्यात पहिले धार्मिक ग्रामण्य हे 1912 मध्ये विदर्भ प्रांतात झालेत. श्रृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य आले होते. त्यांनी ऍडव्होकेट आबाजी दामोदर रामेकर यांची मुलाखत घेतली. मग ऍडव्होकेटने त्यांना विचारलं की जगद्गुरू गुरव म्हणजे कोण. त्यांनी म्हटलं की गुरव म्हणजे शिव उपासक ब्राह्मण. मग ऍडव्होकेटने त्यांना म्हटलं की आम्हाला महाराष्ट्रामधील ब्राह्मण हे ब्राह्मण मानत नाहीत. आमच्या देखील 16 संस्कार होतात, विशेष करून मुंज होते. आम्ही आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण आहोत. मग जगद्गुरूंनी म्हटलं की मला फार आश्चर्य वाटलं, येथील ब्राह्मण तुम्हाला ब्राह्मण मानत नाही. आमच्या भागात तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात की आम्ही शंकराचार्य असून देखील तुमच्या पाया पडण्यास आज्ञा देत नाही. असे का. आबाजी दामोदर रामेकर यांनी शंकराचार्यांना म्हटलं की असे का. तर त्यांनी उत्तर दिलं की शंकराचार्य या नात्याने आम्ही शिवाचे अनुयायी आहोत आणि तुम्ही स्वतः शिव स्थापित आहात आणि शिवाच्या तुमच्यात अंश आहे. मग आम्ही तुम्हाला पाया कसे पडू देणार. हे घटना झाल्यानंतर शंकराचार्यांनी 1912 विदर्भ प्रांत वराडमध्ये धामणगाव वराडमध्ये गुरुवांना शैव ब्राह्मण अर्थात ब्राह्मण म्हणून स्वीकारलेला आहे. आबाजी दामोदर यांनी त्यांची भेट इसवी सन 1912 मध्ये घेतलेली होती. याचा संदर्भ देवलक विप्र तथा गुरव आणि काशीनाथ भागवत स्वामी उपाध्यायच्या 1913च्या माहितीपत्रकमध्ये आपल्याला सापडून आलेला आहे. दुसरे ऑफिशियल अर्थात तत्कालीन ग्रामण्य म्हणजे 1911 मध्ये बाळे येथील सोलापूर येथील जनगणनेमध्ये तेथील अधिकाऱ्यांनी गुरुवांना ब्राह्मण म्हणून मानण्यास नकार दिला. मग ही घटना कलेक्टर बहादूरकडे गेली आणि त्यांनी म्हटले की जर गुरव यांची इच्छा असेल तर त्यांची जात ही त्यांनी शैव ब्राह्मण म्हणून नोंद करू शकता. तसेच रसल यांनी 1916 मध्ये नमूद केले आहेत की त्यांना शैव ब्राह्मण म्हणून ओळखले जातात आणि ते सामवेदाचे अध्ययन करतात. त्यांचा दर्जा इतरांपेक्षा उच्च दर्जाचा मानला जातो. त्या प्रकारे ब्राह्मण म्हणून 1911 मध्ये आणि 1916 मध्ये आपल्याला गुरुवांची नोंद सापडते. सोबतच तिसरे ग्रामण्य म्हणजे सातारा येथील 1947 प्रमाणे 1938 मध्ये गुरुवांना ब्राह्मण म्हणावे की म्हणू नये असा खटला झाला होता. त्यात न्यायरत्न विनोद एक मराठी ब्राह्मण ज्यांनी गुरुवांच्या वतीने साक्ष दिली व गुरव हे ब्राह्मणच आहेत या आपले मत कोर्टामध्ये दिले आणि यावरती त्यांनी म्हटलं की गुरुवा ब्राह्मणच आहेत आणि त्यांना षटकर्म करण्याचा अधिकार देखील आहेत. त्यानंतर न्यायालयाने 1938 मध्ये सातारा इथे गुरुवांना ब्राह्मण म्हटलं आणि त्यांना षटकर्म करण्याचा अधिकार देखील दिला. तसेच असतं गुरव ब्राह्मण समाजातील काही वेदशास्त्री पंडिताची यादी द्यायची झाली तर पहिले वेदशास्त्री पंडित आहे कैर नारोबा, दुसरे आहे मारुती बुवा गुरव, तिसरे आहे सीताराम दाजीबा पंडे, चौथे आहे काशीनाथ भागवत स्वामी उपाध्याय आणि पाचवा आहे शंकर गुरुजी गुरव. थोर व्यक्तींचे नाव घ्यायचे झाले तर महादेव लक्ष्मण गुरव यांनी वीर सावरकर बरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रामधील ज्यांनी
अस्पृश्यतेची नष्ट केली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता मंदिरात बाळगल्या जात होती. महाराष्ट्रामध्ये अस्पृश्य लोकांचा समाविष्ट हा जुन्यापूर्वी काळात चालत नव्हता. तर महादेव लक्ष्मण गुरव यांनी वीर सावरकर सोबत मिळून रत्नागिरी जिल्हा व इतर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये अस्पृश्यतेच्या विरोधात चळवळ उभी करून महादेव लक्ष्मण गुरव यांनी महाराष्ट्राच्या मंदिरातील अस्पृश्य नष्ट केलेले आहेत आणि असे महान कार्य महादेव लक्ष्मण गुरव यांनी पार पाडलेले आहेत. सोबतच सिद्धाबा फुलारी गुरव यांनी बाळ गंगाधर तिलक सोबत मिळून महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले सार्वजनिक गणपती महोत्सव हे पार पाडलेले आहेत. आणि सिद्धाबा फुलारी हे त्याचसोबत एक महान स्वतंत्र सेनानी देखील होते. त्यांचा फोटो मी इथं वरती दिलेला आहे. अशा प्रकारे सिद्धाबा फुलारी गुरव आणि महादेव लक्ष्मण गुरव हे सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला गुरव समाजात पूर्वीच्या काळी सापडलेले आहे. आध्यात्मिक वारसा सांगायचा झाला तर श्री अभिमन्यू सुब्रमण्यम भारती गुरव हे शिवगंगा पीठाचे मठाधिपती होते. 1955 ते 1977 दरम्यान ते श्रृंगेरीचे उपपीठ म्हणून जाणल्या जाणारे शिवगंगा पीठाचे मठाधिपती अर्थात शंकराचार्य होते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शंकराचार्य गादीवरती ब्राह्मण वगळता इतर लोकांना बसण्याची आज्ञा किंवा बसण्याची अधिकृतता नसते. सोबतच गुरव हे त्या म्हणजे एक गुरव त्या गादीवरती बसले म्हणजे गुरव ब्राह्मण होते, यावरून हे आपल्याला स्पष्ट होताना दिसते. सोबतच 1909 मध्ये वेदमूर्ती काशीनाथ भागवत स्वामी उपाध्याय यांनी स्थूल शैवगण या ग्रंथ प्रकाशित करून गुरुवांची उत्पत्ती शुद्ध शैवपासून झालेली आहे. अत्रि रुद्र अशा भारद्वाज कश्यप आणि गौतम अशा शिवद्विजांच्या कुळामध्ये जन्मलेले महाशैव याबद्दल आगमशास्त्रात विस्तृतपणे वर्णन केलेलं आपल्याला सापडते. त्या कुळांमध्ये गुरुवांची हे जे आहे उत्पत्ती झालेली आहे हे आपल्याला स्थूल शैवागम मध्ये स्वामी काशीनाथ स्वामी भागवत उपाध्याय यांनी 1909 मध्ये सांगितलेले आहे. महाशैव, शुद्ध शैव आणि शिवद्विज हे एक समानार्थी शब्द म्हणून गुरुवांकरिता आपण वापरतो. आणि 1811 मध्ये जेव्हा शंकराचार्यांनी कैर्य नारोबा यांना विचारलं की तुम्ही कोणते शैव आहात, तर तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आम्ही महाशैव आहोत. म्हणजे काय, तर महाशैव ही संज्ञा चंद्रज्ञानामध्ये शिवदीक्षित ब्राह्मणांना दिलेली आहे. आगम म्हणजे शिवानी पार्वती दिलेला ज्ञान. या ज्ञानाला किंवा या पुस्तकांना आपण आगम ग्रंथ असे म्हणतो. एकूण 28 आगम आहेत, त्यामध्ये महाशैव म्हणून ज्यांना आपण संबोधतो तेच आजचे गुरव आहेत. आणि आपल्याला असे दिसून येते की शैव ब्राह्मण ही संज्ञा त्यांना समूहवाचक शिव उपासक ब्राह्मणांना किंवा स्मार्त अनुयायी ब्राह्मणांना करिता वापरली आहेत म्हणून त्यांना दिलेली आहेत. हैदराबाद गॅझेटच्या नोंदणीनुसार व निजाम कास्ट अँड ट्राईब मध्ये आंध्र प्रदेशमधील शैव ब्राह्मण म्हणजे स्तंभल ब्राह्मण आणि गुरव ब्राह्मण हे एक असण्याचे वर्णन केले आहे. सोबतच गुजरातचे तपोधन ब्राह्मण आणि गुरव ब्राह्मण हे एकच असण्याचे नमूद विल्सननी वॉडकास्ट व्हॉल्यूम खंड 2 मध्ये केलेले आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर विविध प्रांतांमध्ये विविध नावाने शैव ब्राह्मण हे ओळखले जात असतात. उदाहरणार्थ हरियाणामध्ये शैव ब्राह्मणांना रावल ब्राह्मण असे म्हणतात, राजस्थानमध्ये ददीची ब्राह्मण असे म्हणतात, आंध्र प्रदेशमध्ये त्यांना तंबल ब्राह्मण असे म्हणतात, केरळमध्ये शिवल्ली ब्राह्मण असे म्हणतात, वेस्ट बेंगालमध्ये देवालयू ब्राह्मण असे म्हणतात, कर्नाटकमध्ये त्यांना शिव आराध्य ब्राह्मण म्हणतात आणि तामिळनाडूमध्ये त्यांना गुरुकुळ ब्राह्मण म्हणतात, गुजरातमध्ये त्यांना तपोधन ब्राह्मण म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये त्यांना वत्स ब्राह्मण म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना गुरव ब्राह्मण म्हणतात. आणि तशीच नोंद आपल्याला विविध गॅझेट आणि कागदपत्रांमध्ये आतापर्यंत सापडून आलेली आहे. शैव ब्राह्मण म्हटले की लोकांना वाटतं शैव आणि वैष्णव असा चुकीचा भेद किंवा भेद असावा असं वाटतं. पूजेच्या आधारित हा भेद नसून शाखेच्या आधारित हा भेद आहे. शाखा म्हणजे काय, तर विविध ब्राह्मणांची वेगळी वेगळी शाखा असते. गुरव ब्राह्मणांची शाखा सांगायची झाली तर आपस्तंभ शाखा, कृष्ण यजुर्वेदातील ही आपस्तंभ शाखा आहे आणि त्याची प्रत आपल्याजवळ देखील उपलब्ध आहे. त्यात उपनयन संस्कार व गर्भदान संस्कार कसे करायचे याची नियमावली असते. सोबतच शास्त्रानुसार आपल्या शाखे व्यतिरिक्त इतर शाखेमध्ये विवाह आदी संबंध करण्यास सक्त मनाई हे शाखे आधारित आपल्याला महाराष्ट्रामध्ये गुरव ब्राह्मणांमध्ये सापडते. सोबतच महाराष्ट्रामध्ये गुरव ब्राह्मण वगळतात आपस्तंभ शाखा ही आपल्याला कोणाचीच सापडून दिसत नाहीत. वैवाहिक संबंध सांगायचे झाले तर गुरव ब्राह्मण लोक हे आपल्याच अंतर्गत गुरव ब्राह्मणांसोबतच आपल्या शाखाप्रमाणे विवाह करताना काही ठिकाणी सापडतात. काही ठिकाणी ही परंपरा लुप्त झालेली आहे किंवा तुटलेली आहेत. आणि परंतु शाखीय अध्ययन व वैदिक ज्ञान खाली त्यांचा अभ्यास नसल्याने त्यांना महाराष्ट्रामध्ये कनिष्ठ समजल्या जाते. त्यांना काही महाराष्ट्रातले ब्राह्मण लोक ब्राह्मण मानतच नसतात. त्याचं कारणच हे आहे की ते आपल्या शाखा सूत्राप्रमाणे कृष्ण यजुर्वेदाचं अध्ययन करत नाही किंवा ते अध्ययनाची परंपरा ही आता कालानुरूप संपलेली आहे आपण असं म्हणू शकतो. आपली शाखेप्रमाणे जे उपनयन आदी संस्कार आहेत किंवा इतर गोष्टी आहेत ते 1992 मध्ये शंकर गुरुजी गुरव ज्यांनी गुरव प्रथामृत या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. ते समजण्याच्या आधी आपण महाशैव ब्राह्मण म्हणजे काय असते हे समजून घेऊ. महाशैव ब्राह्मणांबद्दल सांगायचं झालं
आणि म्हणजे अर्थातच गुरुबद्दल सांगायचं झालं तर त्याची आगमी कथा आपल्याला पंडित आवडेकर यांनी निजुंगन शिवयोगी या 1963च्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. ती थोडक्यात मी तर शॉर्टमध्ये सांगतो. 2 पती व पत्नी होते, ते भगवान शिवाचे परम भक्त होते व ती लोक आपल्या तपस्वेच्या बळावरती मोक्ष प्राप्त करतात. आणि अशा तपस्वी लोकांच्या कुळामध्ये जी लोक जन्माला येतात त्यांना महाशैव ब्राह्मण म्हणतात, असे स्पष्ट यांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. आणि याच कुळामध्ये पुढे नंदव्रत होतो, ज्या कुळामध्ये नंदव्रतनी जन्म घेतलेला असतो. नंदव्रत हे महान आणि खूप मोठा शिवाचा भक्त असतो, ज्याबद्दल 1992च्या ग्रंथामध्ये शंकर गुरुजी गुरव यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. नंदव्रत आणि महाशैव ब्राह्मण लोक हे दधीचीच्या कुळात जन्म घेऊन असून ते सुदर्शन मुनीचे वंशज आहेत. हल्लीच मध्य प्रदेशमध्ये 2012 मध्ये गौरव नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला होता. त्यामध्ये या सर्व गोष्टींची विस्तृत चर्चा केलेली आहे. त्यामध्ये महर्षी दधीची यांनी वृत्रासुरला मारण्याकरिता आपले हड्डीचे अस्थिदान देताना इंद्रचे वज्र बनवण्याची कथा व काशीचे पंडित आपला अभिप्राय देताना सांगतात. आणि व नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ग्रंथास सहमती दाखवलेली दिसून येते. सोबतच ती लोक दरवर्षी भाद्रपदच्या शुक्ल पक्षच्या अष्टमीला म्हणजे ज्या दिवशी ज्येष्ठ गौरी आवाहन असतं त्या दिवशी महर्षी दधीचीची जयंती दुपारी 12 वाजता साजरी करताना आपल्याला दिसून येतात. सोबतच महर्षी दधीजींच्या पुण्यतिथीबद्दल सांगायचं झालं तर होळीच्या दिवशी त्यांची पुण्यतिथी असते. तेथील होळीच्या दिवशी त्यांची पुण्यतिथी असते. आणि मध्य प्रदेशमधली सामाजिक परिस्थिती सांगायची झाली तर गुरव जी लोक स्वतःला गुरव ब्राह्मण लिहितात जातीच्या ठिकाणी किंवा राशन कार्डच्या ठिकाणी किंवा जन्माच्या दाखल्या ठिकाणी व इतर ठिकाणी जी लोक स्वतःला गुरव ब्राह्मण लिहितात ती लोक आपल्याला जनरल कॅटेगरीमध्ये दिसतात. आणि जी लोक स्वतःला फक्त गुरु म्हणतात ती आपल्याला ओबीसी कॅटेगरीमध्ये दिसतात. या संदर्भात आपण भाग 3 मध्ये पाहू. भाग 3 याचा लवकरच येणार आहे, ज्यात विस्तृतपणे अनेक माहिती आणि अनेक ठिकाणचे अभिप्राय व अनेक माहितींचा समाविष्ट असेल. त्यात आपण विस्तृतपणे एकंदरीत पूर्णपणे चर्चा करू. त्या ड्युरेशन याच्यापेक्षा जास्त असू शकतो. आणि तिथली मध्य प्रदेशमधली परिस्थिती सांगायची तर 1944 पासून जवळजवळ गुरव ब्राह्मण समाज म्हणून उज्जैन इथे महर्षी दधीची वंशज म्हणून तिथील संस्था चालू आहे. मी तिथं स्वतः परस्पर जाऊन भेट दिली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नूतन शैव ब्राह्मण संस्था 1924 मध्ये स्थापित झालेली आहेत, ज्याची जी अधिकृतता म्हणू शकतो आपण ती 1936 मध्ये झालेली होती. आणि तशीच सामाजिक परिस्थिती आपल्याला त्या विभागात सापडून येते. जे लोक आपल्याला जातीच्या ठिकाणी राशन कार्डच्या ठिकाणी किंवा इतर जन्मदाखल्याच्या ठिकाणी शैव ब्राह्मण म्हणून लिहितात त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये संबोधलेलं आहे. जी लोक आपल्याला गुरु म्हणतात आधीपासून त्यांना ओबीसी कॅटेगरीमध्ये संबोधलेलं आहे. त्यावर आपण भाग 3 मध्ये बोलणारच आहोत. आणि आपल्याला दिसून येते की त्यांचा मध्य प्रदेशमधल्या लोकांचा जय घोष महाशैव ब्राह्मण यांचा गौरव असो तथा जय दधीची असा दिसून येतो. आता वाढूयात की एवढे सर्व असताना गुरव लोकांना माहिती का नाही, अज्ञानतेचा सहवास का आहे. तर पहिला मुद्दा हा आहे की कोणालाच स्वतःची प्रतिष्ठा नको. 1967 मध्ये देशमुख समिती अंतर्गत काही अटी ठेवण्यात आल्या. इतर मागास अंतर्गत ओबीसी मध्ये जर आरक्षण पाहिजे असतील तर वरील दिलेल्या काही चौकटी आहेत त्यांची फुलफिलमेंट अर्थात त्यांना फुलफिल करावं लागेल आणि तेव्हाच त्यांना इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी मध्ये समाविष्टता मिळेल. सोबतच गुरव लोक हे बोलतेदार असल्यामुळं त्यांना बोलतेदार कामगिरी अंतर्गत ओबीसीचे जे आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे. सोबतच चौकटी होत्या त्यात गुरव न्याती बसली. वैदिक ज्ञानाचा अभाव झाला म्हणजे ओबीसी अंतर्गत आल्यानंतर स्वतःची ओळखची विसर पडली आणि परंपरेची खंडता झाली आणि स्वतःची ओळखीचा विसर पडला. सोबतच आपल्या शाखेप्रमाणे त्यांचे जे आचरण आहे ते त्यांनी सोडून दिले. म्हणजे जे आपस्तंभ शाखेप्रमाणे जे उपनयन गर्भदान आदी संस्कार होतात व जे वैदिक कर्मकांड राहतात आपस्तंभ शाखेप्रमाणे त्यांनी ते सोडलेले दिसत आहेत. त्याच कारणाने त्यांचं ब्राह्मणत्व देखील 1-2% काही ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी सोडलं तर म्हणजे संपलेलं असं आपल्याला दिसून येते. या सर्व बाबी घडल्यानंतरही समाज काही थांबला नाही तर विविध क्षेत्रात प्रगती करून येताना दिसून येतो. महाशैव लोक म्हणजे अर्थात गुरु लोक अनेक विभागात आयटी फील्डमध्ये असो किंवा वकील फील्डमध्ये असो किंवा स्पोर्ट्स फील्डमध्ये असो किंवा डॉक्टरच्या फील्डमध्ये असो आपल्याला प्रगती करताना दिसून येतात. बरं, हे सर्व झालं मग त्यानंतर या नातीला आपलं जे स्थान आहे ते परत मिळवण्यासाठी काय करावं लागेल. पहिली गोष्ट वरील दिलेले जे मुद्दे आहेत त्यात सुधारणा करावी लागेल. आपल्या शाखासूत्राप्रमाणे वागणूक ठेवावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाची व अधिकृत बाब इथे ही ठरते की गुरव लोकांनी गुरु ब्राह्मणांनी महर्षी दधीचीची पुण्यतिथी अथवा जन्मदिवस साजरी करावा जेणेकरून लोकांना माहिती पडेल की गुरव लोक हे महर्षी दधीचीचे वंशज आहेत. आणि सोबतच श्रृंगेरीचे जगद्गुरू शंकराचार्यांना एकदा ज्ञातीच्या अधिकाऱ्यांनी भेट द्यावी की आम्ही असे आहोत, आमचा इतिहास हा आहे
आणि आम्ही आमच्या परंपरा सोडल्यामुळं आम्हाला ब्राह्मणत्वाचं थोडंसं शैव ब्राह्मण म्हणून येणाऱ्या जनगणनेत मागणी करावी किंवा तसा जी.आर. ओबीसी अंतर्गत जरी येत असतील तरी खूप ब्राह्मण लोक महापात्र ब्राह्मण झाले किंवा स्थानिका ब्राह्मण झाले हे ब्राह्मण असून देखील ओबीसी अंतर्गत येतात. म्हणजे ब्राह्मण असणं आणि ओबीसी असणं हे दोन वेगळे वेगळे वस्तू आहेत. धार्मिक वर्गीकरण आणि शासकीय वर्गीकरण हे दोन विविध वस्तू आहेत, परंतु भाग 3 मध्ये करूच. तर हे सांगितलं जगद्गुरूंना भेट द्यावी आणि स्वतःच्या इतिहासाबद्दल किंवा स्वतःच्याबद्दल त्यांना माहिती द्यावी आणि अशा प्रकारे जी.आर. किंवा गॅझेट किंवा जनगणने थ्रू आपलं ब्राह्मणत्वाची पूर्ण परत प्राप्ती करावी आणि आपलं आचरण सगळ्यात पहिले आचरण शुद्धी करावी हे आहे. कारण विदाऊट आचरण शुद्धी करता भाग 3 मध्ये विस्तृतपणे बोलू. सोबतच एकूण मी या व्हिडिओमध्ये 22 असे पुरावे दिलेले आहेत. अधिकृतपणे सर्व तपासून मी त्या पुराव्याबद्दल बोललेलो आहे आणि त्याबद्दल काही वादच नाही की हे पुरावे खरे आहेत की नाही आहेत. पूर्णपणे मी समाविष्टता केलेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. खाली मी चॅनल दिलेला आहे नवीन भाग 3 हा दुसऱ्या चॅनलवरती येणार आहे. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद.